नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी 24 जुलै रोजी धारणी शहरात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आक्रोश रॅली काढण्यात आली। विद्यार्थी, युवक, पालक आणि विविध सामाजिक घटकांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात सरकार विरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला। धारणीच्या जयस्तंभ चौक येथून दुपारी 12:30 वाजता रॅलीला सुरुवात झाली। शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत बस स्थानकापर्यंत रॅली काढण्यात आली। आंदोलनादरम्यान उपस्थितांनी जब जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, तानाशाही नहीं चलेगी, पेपर लीक बंद करो, विद्यार्थ्यांना न्याय द्या अशा जोरदार घोषणा दिल्या। रॅलीमध्ये अनेकांच्या हातात भारतीय संविधानाची प्रत, राष्ट्रीय तिरंगा तसेच महात्मा गांधी यांचे छायाचित्र दिसून आले। शांततापूर्ण पद्धतीने विद्यार्थ्यांनी पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। यानंतर जयस्तंभ चौकात आयोजित कॅन्डल लाईट श्रद्धांजली कार्यक्रमात नीट पेपरफुटीमुळे आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आलेल्या 21 विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी उपस्थितांनी मेणबत्त्या प्रज्वलित करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला। आंदोलनकर्त्यांनी पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना शिक्षा व्हावी तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली। संपूर्ण आंदोलन शांततेत पार पडले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद, विदर्भ न्यूज, धारणी।